पैसा भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, बायको भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, लेकरा भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, महाराजांचा आदर्श घेण्यासाठी महाराजांचा फोटो आहे. पदाल्लेखसमुल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिव. वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी पंढरपुरे स्वामीजी या परिवाराच्या वतीने आज आतापर्यंत रुद्रसंग मंडळ तमलूर या सर्वांच्या सहयोगानं अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू शंभू महादेव यांच्या गुणगान रुद्राच्या माध्यमातून रुद्रो भूत्वा रुद्रो भवेत म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत गुणगान केलेले. सर्वात जास्त प्रिय ईश्वर शंभू महादेव कोणाला आवडलं या जगामध्ये या सृष्टीमध्ये तर प्रप्रथम प्रसन्न करून घेतलेले देव म्हटलं तर विष्णू. विष्णू पूजे त्यांच्या पाये इतरांचा पाड काय.
म्हणून त्या रूपामध्ये विराजमान असलेले महाराष्ट्रातील शोभामूर्ती पांडुरंग पंढरपूर म्हणून तुमच्या आठवण आलं. पंढरपुरे प्रसन्न होण्याचा एकमेव कारण आहे पांडुरंग शिवाला डोक्यावर घेऊन 28 युग उभा राहिलेले आहे. शंभू महादेवाला तेवढं अत्यंत प्रीती प्रेमळ. कालच आम्ही गेलो होतो रामलिंगेश्वर मुदगड. तिथं मी म्हटलं मुद्दू 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 म्हणजे लाड. लाड अति झाले की काय करते लेकराला? काय करते? अति लाड झाले बरोबर लेकराला काय करता? कुत्र्याला बी लाड केले की कुत्रा काय करते? तसं माणसाला सुद्धा लाड झाल्यानंतर त्याला चुंबन देतात. त्याप्रमाणे अति लाडका भक्त म्हटलं शंभू महादेवाला पांडुरंग आहे. अति लाडका. म्हणून कधी कधी आपण म्हणतो बायकोला डोक्यावर येऊन बसलास असं म्हणतात की नाही, परंतु पांडुरंग महादेवाला डोक्यावर बसविलंय. बघा आम्ही डोक्यावर वेगळं वेगळंच घेतो. कोणी पैसा घेऊन बसतो, कोणी बायकोला घेऊन बसतो, काय कोणी लेकराला घेऊन बसतो डोक्यावर. लक्षात आलं का? म्हणून परेशान आहे. देवाला डोक्यावर घेतलं तर परेशानी होतच नाही. वर्म चुकलासी भटकलासी. म्हणून आज धनराज आहे ना विद्यासागरजी काही कुठल्या कार्यक्रम नाही, फक्त तुमचा रुद्रासाठीच या ठिकाणी बोलले, निमित्त नाही. बरेचसे लोक निमित्त, पाळण्याच्या निमित्त, वास्तूच्या निमित्त, लग्नाच्या निमित्त, काय रुद्रपूजा. आता कोणाचा निमित्त? गुरुमाऊलीच्याच निमित्ताने रुद्रपूजा, दुसरं काहीच नाही. किती भाग्यशाली आहे. कुठल्या कार्याचा काही नाही. आप्पा आम्हाला माऊलीचा कृपा आशीर्वाद मिळावा, शंभू महादेवांचा गुणगान व्हावा, एवढाच आमचा तळमळ आहे. म्हणून आज बराच 3 महिन्यापूर्वी ही तारीख घेतलेली आहे. लक्षात आलं का? 3-4 महिना पहिला बुकिंग होऊ लागले आमचे बी. वेळच नाही. पळापळी डेली 400, 500, 600 किलोमीटर आपला सफर चालू आहे. तर या सफरमध्ये आज आपला सफर इथपर्यंत येऊन पोहोचलं तर आनंदाचा गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी कशा करता आपण करतो? सुख में स्मरण करे तो दुःख कैको होय, सुख में स्मरण न करे कोई. पूर्वी होते परेशान. लक्षात आलं का? पूर्वी होते, परंतु आता कुठल्या प्रकारचा ताणतणाव नाही, सगळं समाधान आहे. सकाळी मी वॉकिंग करताना बोललो आप्पा काहीतरी शिल्लक काही नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. समाधान झालो. हा गुरुकृपा केली, गुरुकृपा केली, चित्त ममताही नेली. बळकट धरले गुरुपाया, आता झालो मी निर्भय. कुठल्या प्रकारचं? तुमच्या पाय घट्ट धरल्यावर भय कुठला आहे? हा दुसरा कोणाचा पाय धरला तर भय भीती आहे. कोणाचा पाय धरला तर भीती होती उलट. म्हणून आता मी निर्भय झालो. अशा प्रकारच्या एक अत्यंत निष्ठाभाव बाळगणारे हे स्वामी परिवार आज आनंदपूर्वक. बघा काही भक्तांना असं वाटते माऊलीचा चरणस्पर्श व्हावा. काल रात्री यांना चिंता नाही, एक काही नाही. आपा 95 इयर्स आजोबा झोपू नये, थोडासा तुमच्या दर्शन व्हावा त्यांना असं म्हणून आप्पाच्या घरी आम्हाला इथं समोरच घेऊन गेले. आता माय म्हणत होते आप्पा ते बोलू लागले हो, बोलणंच बंद होतं म्हणले. आता
माताजीला किती समाधान वाटलं असेल, किती आनंद वाटला असेल. किती वर्ष जगलं तरी व्यक्तीला समाधान वाटत नाही. अत्यंत प्रेम, अत्यंत मोह आपल्या त्यांच्या प्रती असल्या कारणानं, लेकराला आई वडिलांच्या प्रती एक निष्ठा असल्या कारणाने माताजी येऊन खुशी खुशीनं मला बोलत होती. तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपला संपूर्ण टोटल आपल्या या लौकिक जीवनामध्ये आपल्याला आम्ही जगत असतो कशा करता? फक्त सुखासाठी. सुखासाठी आमचं जगणं आहे. दुःखासाठी कोणी जगत नाही. दुःख, अति दुःख एखादी घेरलं, माणूस विचार करतो आता जगण्यामध्ये काही अर्थ नाही. अति त्रास झालेले व्यक्ती काय विचार करतो? आपा मला उचला हो लवकर, मी सहन करू शकत नाही, हे दुःख सहन करू शकत नाही. माऊली लवकरात लवकर उचला मला, माझ्यासाठी प्रार्थना करा देवाला, उचलून घेऊन जा म्हणून. असं म्हणून अत्यंत त्रासदायक जीवनामध्ये माणूस प्रार्थना करतो. त्याप्रमाणे या वैभवामध्ये प्रत्येक व्यक्तींच्या लक्ष आहे काय? सुख भेटावं, समाधान भेटावं, शांती मिळावं, आनंद मिळावं, असं म्हणून माणूस विचार करून जगतो. परंतु आमचं लक्ष मात्र आपण विचलित करून ठेवतो. आमचं लक्ष विचलित असल्या कारणानं आम्हाला समाधान नाही. लक्ष शांत असेल तर समाधान ऑटोमॅटिक होते. होईना की स्थिर मन, कैसे करू मी भजन. म्हणून हे चित्त स्थिर होण्यासाठी आपला चित्त मात्र गुरुमाऊलीचा चरणी, शंभूच्या प्रती आपला चित्त काय पाहिजे? स्थिर व्हायला पाहिजे. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी स्थिर होऊन जातात. म्हणून आता आम्ही काय केलो आतापर्यंत? रुद्र होईपर्यंत तुमच्या चित्त स्थिर आहे. माय बरोबर आहे. ज्यांच्या लक्ष इकडं होतं त्यांच्या मन स्थिर आहे. आता तुमचा खरोखर स्थिर करण्याकरता आमच्या लक्ष कुठं आहे? बहिरंगात आहे. दिगंबर पटेल काय करतात, रघुवीरजी काय करतात, शिवराम काय करतात, स्वामीजी काय करतात, संगमेश्वर काय करतात, आकाश काय करते, आणि यन्नावर काय करते, शिवराय पटेल काय करते, गजाननराव काय करते, शिवलिंगराव काय करते, संगमेश्वर काय करते. बाकीच्या लोकांचं नाव मला माहित नाही. ज्याचे नाव माहिती होतं त्यांच्या सगळं आम्ही दुसऱ्याकडे लक्ष लावतो, स्वतःकडे विसरून जातो. स्वतःला विसरल्यामुळे आम्ही दुःखी आहे. आता 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला स्वतःचं ओळख करून देऊ की काही नंतर राहू दे? एवढा समाधान पूजा तुम्ही केला तर, बसून बसून थकला तर, आता खरोखर पूजा, खरोखर समाधान 5 मिनिटांमध्ये दिलं तर बरं होईल का म्हणलो मी? देऊ की नको? थकले नाही? करू की? बरं. माय कोणी बोलायचं नाही. मोबाईलला एखादी हे काय आवाज देत असेल तर त्याला सायलेंट ठेवा. किती सायलेंट होतो तेवढंच आपण आत प्रवेश करतो. आम्हाला बहिर्मुखी सदा दुखी, अंतर्मुखी सदा सुखी, हे आम्ही ऐकतो. परंतु कसं जावावं, कसं अंतर्मुखी होणार, कसं ऐकू लागले की बाई? अंतर्मुखी सदा, बहिर्मुखी सदा दुखी. ठीक आहे, इमानदारीनं सांगा, आम्ही बहिर्मुखी हो की अंतर्मुखी हो? बहिर्मुखी आहे म्हणूनच आम्ही दुःखी हो. संत कसं असतात? अंतर्मुखी असतात. जगाचा संबंध ते ठेवत नाही, जगदीश्वराचा संबंध ठेवतो. जगदीश्वर अंतर्मुखी आहे. हृदय भुवन करा पुले, आत बसलेले देव. हुडकतो बाहेर, भेटत नाही म्हणून बाहेर हुडकतो. बाहेर हुडकतो म्हणून भटकत राहतो. भटकला देव, अटकला कुठं? भीतर. भटकतो आम्ही बहिरंगात. म्हणून एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अंतर्मुखी करूया. एवढा पूजा झाल्यानंतर अंतर्मुखी होत नसलं तर अवघड होते. म्हणून
सायलेंट केला का मोबाईल, कोणी बोलायचं नाही, एकदम शांत पाहिजे, एकदम शांती पाहिजे. देव कसा आहे? शांत स्वरूप आहे. देव कसं आहे? आनंद स्वरूप आहे. देव कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. देव कसा आहे? शक्ती स्वरूप आहे. मग शांत असल्याशिवाय देव कसं भेटणार आहे? नंतर म्हणतो आपण शांती शांती शांती. पूजा झाल्यानंतर काय म्हणतो? शांती शांती शांती. याचा अर्थ शांत स्वरूप आहे. म्हणून बसल्या ठिकाणी थोडा सरळ बसा. झुकून बसली की थोडा अवघड होते. आणि अंतर्मुखी होण्याकरता आपला डोळं पळत राहते. त्यासाठी ज्यावेळी मी डोळा बंद करा म्हणतो त्यावेळी तुम्ही डोळ्या बंद ठेवायचा. नंतर मी बघा म्हणतो, बघा म्हणतो, बघा म्हटल्यानंतर डोळं उघडून बघायचं नाही. कधी कधी म्हणतो बघा, हातानं बघा, डोळ्यानं बघा, कानानं बघा म्हणतो की नाही. डोळ्यानं बघतो, कानानं कसं बघाव? कानानं कसं बघाव? ऐकून बघाव. ऐकून तर बघ असं म्हणतो की नाही. ऐकून तर बघ. डोळ्यानं ऐकता येते का? डोळ्यानं पाहता येते, कानानं ऐकता येते. ऐकून तर बघ. हात लावून तर बघ. दिगंबर हात लावून तर बघ असं म्हणते. कधी कधी म्हणतो हात लावून तर बघ. ह्याचा अर्थ काय? काही गरम आहे, काही थंड आहे, काही नरम आहे. डोळ्यानं बघता येते का? गरम गरम थंड बघता येत नाही. कशानं बघता येते? मग हात बघते, हात पाहते, कान पाहते, डोळा पाहते. खाऊन तर बघ. आता नाही हो, तो सुटल्यावर. आता नाही, आता रेडी आहे खाली. गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे. कशानं बघायचं? आमच्या मायाला माहिती आहे किती गोड चहा झाले. पहिले चाटून बघा. वरणाला किती पडले मीठ, थोडं खाऊन बघा. काय एक ग्लास पिऊन बघते की किती उलटाने नाही घेतात, 2 थेंब घालतात, लांब जीभ काढून चाटून बघतात. याचा अर्थ एक थेंबानं सगळं तुम्हाला ओळखत येते. खाऊन बघ. त्या प्रकारे आता तुम्हाला बघा म्हणतो. कसं बघायचं? मनानं पाहायचं, मनानंच बघायचं. डोळ्यानं बघायचं. डोळं उघडा म्हणणेपर्यंत उघडायचं नाही. उघडलं तर नाही. बंद करा म्हटल्यावर उघडायचं नाही. उघडा म्हटल्यानंतर उघडायचं. देऊ का तुम्हाला? मान्य आहे सगळ्याला? ठीक आहे. बंदच करायचं नाही. कशाला बंद करायचं म्हणून, नाहीतर उघडच ठेवतील. तर तसं काही होणार नाही. लक्षात घ्या. करूया सुरू. स्थिर बसा, शांत बसा, एकमेकाशी बोलू नका. एकदम स्थिर, एकदम स्थिर, एकदम स्थिर. शंभू महादेवांच्या कृपेने डोळा बंद ठेवा. शंभू महादेवांच्या कृपेने हे अनमोल शरीर भेटलेले आहेत. आणि बसताना दोनों लाक घालून बसा. हाताला लाक घालून बसा. म्हणजे एकदा डोळा उघडून बघा. लाक म्हणजे असं असं आरामशिरी. हात लाक, पाय लाक, डोळा लाक, मन लाक, बुद्धी लाक, चित्त लाक, सगळा लाक लाक. फक्त कान उघडा ठेवायचा. मी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे तुम्ही मनानं पाहत राहायचं. ईश्वरांच्या कृपेमुळं हे शरीर भेटलेले आहे. अलभ्य हा लाभन हृदय आयसा, लाभला तो कैसा गमविता. मगा कोण्या देही करावे सार्थका, पाहाव विचार करून या. म्हटल्याप्रमाणे या शरीराचा सदुपयोग करून घेण्याकरता
आपण स्थिर व्हायचं आहे, एकदम स्थिर व्हायचं आहे. हालचाल न करता आपल्या मन, आपला बुद्धी, आपला चित्त, आपला अहंकार सर्वाचा स्वरूप एक आहे. मनाचा प्रतिरूप चित्त आहे, चित्ताचा प्रतिरूप अहंकार आहे, बुद्धी आहे. त्याकरता या मनाने आतापर्यंत भोलेनाथाचा गुणगान या ठिकाणी आपण केलेले आहोत. आता भोलेनाथापर्यंत आम्हाला जाऊन भेट घ्यायचा आहे आणि अशा प्रकारच्या जो मन, त्या मनानं आपण आमच्या नासिकाद्वारे म्हणजे नाकाच्या पुढी, नाकाजवळ आमच्या मन घेऊन जायचं आणि श्वासाकडे लक्ष ठेवायचं. न मंत्र आहे, न यंत्र आहे, न तंत्र आहे, फक्त आपल्या मनानं श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वासाला पाहत राहा फक्त तुमच्या मनाने, हालचाल न करता. श्वास जोरात न घेणे, जोरात न सोडणे. त्याच्या मनानं श्वास जातो आणि त्याच्या मनानं श्वास येतो. त्याला जोर जबरदस्ती करायचं नाही. एकदम शांत चित्तानं श्वासाला पाहत राहा, श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वास येऊ लागलेले आहे, जाऊ लागलेले आहे. श्वास कधी बाहेर पडतो, श्वास कधी आत जातो. फक्त मी पाहत राहतो. पाहणारा व्यक्ती मी आहे. ऑटोमॅटिक श्वास येणार आहे, ऑटोमॅटिक श्वास जाणार आहे. दीर्घ श्वास येऊ लागलं, श्वास जाऊ लागले. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. प्रत्येक अंगामध्ये श्वास प्रवेश करत आहे. प्रत्येक अंगाला श्वास पोहोचत आहे. हे हवा आपल्या शरीराला दवा. हवा इज दवा. दवा होऊन आत जात आहे. दूषित वातावरण बाहेर पडत आहे. दिव्य शक्ती आत प्रवेश करत आहे. दिव्य शक्ती आत प्रवेश करत आहे. दुष्ट शक्ती बाहेर जात आहे. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. हालचाल न करता दगडासारखं बसल्यासारखं आपण बसून राहावं. विचलित न व्हावे. मी मंत्र म्हणत राहणार आहे, फक्त श्रवण करत राहायचं आहे. ओम भुः ओम भुः ओम सुवः ओम महः ओम जन ओम तप ओम सत्यम्. ओम भुः ओम भुः ओम सुवः ओम महः ओम जन ओम तप ओम सत्यम्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्.
ॐ भुः ॐ भुः ॐ सुः ॐ मः ॐ जन ॐ तप ॐ सत्यम् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हरि सः भूर्भुवस्वः त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् आशास्तेयं यजमानोऽसो आयुराशास्ते सुप्रजास्त्वमाशास्ते फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. दिव्यं धामाशास्ते भूयोः विष्करणमाशास्ते तदस्यातदृद्यात् तदस्मै देवारासन्तां वयमग्निर्मानुषाः इष्टञ्च वीतञ्च उभे च नो द्यावा पृथिवीम् अघम्मसस्पातां इह गतिर्वामस्येदञ्च नमो देवेभ्यः. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वासाकडे लक्ष ठेवा. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जिस माता ने पाला पोषा उसका मंगल होई रे. जिस पिता ने बड़ा किया है उसका मंगल होई रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे.
फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम हरि श्वासाकडे लक्ष ठेवा. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीरं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. हरिः हरिः निदान हात घासा एकमेकाशी. हाताला हात घासून घ्या आणि डोळ्यावरती ठेवून घ्या. हात डोळ्यावरती ठेवा. सावकाश डोळ्याचा लाक खोला. कसं वाटलं? हळू उघडा. कसं वाटलं? समाधान वाटलं. समाधान का वाटलं? स्वतःकडे पाहिले यासाठी समाधान वाटलं. आतापर्यंत लेकराला बघितले, बायकोला बघितले, पैसाला बघितले, दोस्ताला बघितले, व्यवहाराला बघितले, नोकरीला बघितले, चाकरीला बघितलं, बसला बघितलं, गाडीला बघितलं, बंगलाला बघितलं, सगळ्याला बघितलं, स्वतःला विसरले. आता गुरुमाऊलीच्या पावन सानिध्यामध्ये 5 मिनिट. 5 मिनिट झाला का? किती? 14 मिनिट झाले. वाटलं किती? फक्त 5 सेकंड बसल्यासारखं वाटलं. 14 मिनिट बसलेले आहे. बघा, 14 वर्ष वनवास संपला 14 मिनिटामध्ये. लक्षात आलं का? म्हणून सकाळी सकाळी मी यूट्यूबमध्ये हे सोडणार आहे. आणि 5 लहान लेकरं 5 वर्ष, किती वर्षाची आहे माहिती? 11 वर्ष असलं तर 11 मिनिट बसायचं. किती वय राहते तेवढा मिनिट आपण बसायचं. डबल लावायचं. 1 तासाचा नंतर व्हिडिओ तयार करून आम्ही सोडूया. श्वासाकडे लक्ष ठेवून दररोज तुमच्यापर्यंत तुम्ही काय करा माय, आपल्या शिवानंद आश्रम तमलूर हे यूट्यूब चॅनल आहे. आमचे ईश्वरप्पा वगैरे सगळं डेली बघतात ना. ಅವನ ಹೆಸರು ಏನದ? ನಿಮ್ಮ ಮನೆಯವ್ರ ಹೆಸರು ಈಶ್ವರ. ಇವನ ಡೋಕೆ ಹೆಸರು ಏನದ? ಅವನ ಹೆಸರು ಏನದ? कमलाकर डोके, ईश्वरप्पा आणि खुब्बाप्पा हे 3 मूर्ती आहेत. लक्षात आलं का? त्रिमूर्ती असल्यासारखं. आम्ही घाई आम्ही जाणार, तुम्ही या म्हणून सांगितले इकडे. त्यासाठी त्यांच्या हाजरी घेण्यासाठी इकडे आले ते. असो, तर निरंतर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. आप्पा कुठं गेले, कुठंपर्यंत पोहोचले, आज कुठं त्यांचे विजिट आहे. आता यूट्यूब बघूनच आला असं वाटतं इथं, आला का? लोकेशन बघूनच. तर आम्ही कुठं आहे हे सगळ्या गोष्टी त्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येणार आहे. बराच वेळ झाला तुम्ही या ठिकाणी बसून. तर तुमचा अनमोल वेळ, आत्ता 14 मिनिटाचा वेळ अनमोल वेळ होतं. लक्षात आलं का? म्हणून शिवानंद आश्रम तमलूर या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन
डेली कीर्तन, प्रवचन, भजन, चिंतन, योगा अनेक प्रकार. परवा कर्नाटकमध्ये कन्नड योगा घेतलं होतं, कन्नडमध्ये मी बोललेले आहे. आता बरेचसे कमेंट आला, माऊली मराठीमध्ये थोडा सोडा हो, मराठीमध्ये थोडा सोडा म्हणून कमेंट दिले. लक्षात आलं का? काल एक माणूस कमेंट केलं होतं. मी म्हटलं ज्या प्रकारे मन्मस्वामीचा फोटो आहे, ज्या प्रकारे बसवेश्वरचा फोटो आहे, त्या प्रकारे आपल्या समाजासाठी तळमळ करणारे गुरुमाऊली म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचेही फोटो तुमच्या घरात असणं गरज आहे. ज्या अलिंगी लोकाला गळ्यात लिंग नाही तसल्या महाराजाच्या लोकांच्या फोटो लावून पूजा केल्यानंतर उलट पाप लागणार आहे. ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नाही त्या महाराजांचा फोटो लावायचं नाही. वीरशैव लिंगायत लोकांसाठी बोलतो. म्हणून मी म्हटलं, एक माणूस काय म्हटलं कमेंटमध्ये, बराच दिवसापासून मी फोटो लावला परंतु माझा काही फायदा झाला नाही. मला कमेंटमध्ये मी म्हणलं फायदा कशासाठी? पैसा भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, बायको भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, लेकरा भेटण्यासाठी महाराजांचा फोटो नाही, महाराजांचा आदर्श घेण्यासाठी महाराजांचा फोटो आहे. समाधान माऊलीच्या आदर्श घेतल्यानंतर शांती मिळते. बायको समाधानासाठी, लेकरा समाधानासाठी सगळं भेटून सुद्धा समाधान भेटणार नसलं तर काय करणार आहे त्या जीवनाला? याला वाटते लेकरू भेटले की फोटो छान. आपल्याला स्वतःला समाधान मिळालं समजून घ्यायचा फोटोचा फायदा आम्हाला झालेला आहे. म्हणून काही कळत नाही, न कळाल्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडत राहते. तिथं पाहिल्यानंतर प्रसन्नता निर्माण व्हायला पाहिजे. रामाला बघून रामाचा फोटो बघून काय टेन्शन होणार आहे? कृष्णाचा फोटो बघून काय टेन्शन होणार आहे? ऐश्वर्याच्या लावून बघा. शाहरुख खान की हिरो खान, कोणतं नाव खान? शाहरुख खानचा फोटो लावून समाधान वाटते का बघा डोळे उघडून? महाराजांचा फोटो बघितला तर समाधान होईल की शाहरुख खान बघितलं तर? म्हणून महाराजांचा फोटो लावणं गरज आहे. ते आदर्श आठवण. शिवाजी महाराजांना बघितल्याबरोबर निर्विकारी होतो माणूस. विवेकानंदाला बघितले की निर्विकारी होतो. विकारी होणे, निर्विकारी होणे, निर्विकार होण्याकरता आदर्श महात्म्या लोकांच्या चित्र त्या ठिकाणी लावणं गरज आहे. भरपूर वेळ झाला, मला माहिती आहे तुमचं चुळमुळू, म्हणून इकडे लक्ष ठेवतो. आता आरती होईल, आरतीच्या नंतर सगळ्यांना प्रसाद, तीर्थप्रसाद मिळतील. पहिले